अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन परिसरात दोन किन्नरांचे गट आमने सामने आल्याचं दिसून आलं। किरकोळ वादातून चक्क दोन गटात तुफान हाणामारीची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणात एका गटानं राजापेठ पोलिसात तक्रार केली तर दुसऱ्या गटानं खोलापुरी गेट पोलिसात तक्रार दाखल केली। आता पुन्हा एकदा एका किन्नराच्या गटावर कारवाई झाली नसल्याचा आरोप करत एक गट राजापेठ पोलीस स्टेशन इथं दाखल झाला। कडक कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी कारवाईचं आश्वासन दिलं। या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशन परिसरात QRT पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता। धर्मपरिवर्तनाचा विषय होता तो आम्ही सरांकडे मांडलेला आहे। ACP सर आले होते आणि त्यांनी आम्हाला दिलासा दिला की संध्याकाळपर्यंत आम्ही कारवाई करू। त्यांच्या शब्दांवर आम्ही मान ठेवून आज आमचं जे आंदोलन होतं ते इथेच थांबवत आहे आणि सरांनी मला म्हटलं की त्यांना आम्ही अटक करू, संध्याकाळपर्यंत वेळ दिलेला आहे। जर त्यांना संध्याकाळपर्यंत अटक नाही केलं त्याच्यानंतरचं आंदोलन आम्हाला काय करायचं ते आम्ही आमच्या सकल हिंदू समाजाकडून करू। हमें आश्वासन दिया है सर ने, हमें आश्वासन दिया है सर ने कि 2 दिन में उनके ऊपर अच्छी कड़ी से कड़ी आज शाम तक के कार्रवाई की जाएंगी और हम सर के आश्वासन से अभी यहाँ से वापस जा रहे हैं, है ना। अगर कल तक के हम तो बोल रहे हैं हमारी तरफ से कल तक के अगर उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई तो हम और ज़्यादा से ज़्यादा उपस्थिति संख्या में हमारे सनातन धर्म के जितने भी लोग हैं एकत्रित करके हम उनके खिलाफ उपोषण करेंगे, है ना। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। त्यांच्या 2 गटामध्ये वाद झाला, त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल आहे। 2 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आज त्यांनी त्यांच्या तपासाबद्दल त्यांना ज्या शंका होत्या, काही त्यांचं म्हणणं मांडायचं होतं, त्या संदर्भात आज त्या ठिकाणी ते आले होते। त्यांची माझी भेट घेतली त्यांनी। त्यांचे जे म्हणणं ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढची तपासाची दिशा काय असेल ते तसं तपासी अधिकारी यांना वगैरे मी त्या तपास काय करायला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे। तपास त्याप्रमाणे पुढचा तपास होईल, लवकरच त्याचं सगळं होईल आणि पूर्ण कारवाई केली जाईल। म्हणणं आहे की आरोपी अटक करणं, त्यांनी जे मुद्दे मांडले होते, त्यांना जे धमक्या येतात किंवा व्हिडिओ त्यांच्यासाठी व्हायरल केले जातात, त्या व्हिडिओबद्दल पण कारवाई करा। त्याच्याबद्दल पण तपासी अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत। ते सगळे व्हिडिओ वगैरे ताब्यात घेऊन त्याप्रमाणे पुढील कारवाई आणि त्याप्रमाणे त्यांचे जबाब वगैरे नोंदवणं आणि ते पुराव्यादाखल ताब्यात घेणं हे सगळं त्यांना सूचना मी दिलेल्या आहेत। लाखादूर तालुक्यातील कोदामेळी येथील नाथ जोगी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी गुरुवारी कोदामेळी गावाला भेट दिली। 1972 पासून कोदामेळी येथील शासकीय विभागाच्या जागेवर आपल्या पालीच्या झोपड्या टाकून राहत असलेला आणि गावोगावी जाऊन भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। हा समाज अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसल्यामुळे 53 वर्षांपासून हा समाज झोपड्या बांधून वास्तव्यास आहे। 1990ला विधानसभा निवडणुकीमध्ये 9 ते 10 लोकांनी मतदान सुद्धा केलंय। 2003ला शासनानं घरकुल सुद्धा दिलंय। याच गटात दुसऱ्या अतिक्रमणधारकांना पट्टे सुद्धा देण्यात आले, मात्र केवळ 3 पिढ्यांचा पुरावा नाही म्हणून शासनानं या समाजाला त्यांच्या घराच्या आणि जमिनीच्या मालकी हक्कापासून वंचित ठेवलंय। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 3 पिढ्यांच्या पुराव्याची अट शिथिल करून उपेक्षित भटक्या नाथजोगी समाजातील लोकांना मालकी हक्क मिळवून द्या अशी मागणी या समाजानं केली होती। जिल्हाधिकारी यांनी भेटीच्या वेळी कोदामेळी येथील नाथजोगी समाजाच्या समस्या जाणून घेत आपण नेहमी या समाजाच्या पाठीशी असून लवकरात लवकर समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये अजून जिल्हाधिकारी आले होते आणि काही प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह केला होता। म्हणजे जे बिहारच्या पोलीस विभागामार्फत त्यांनी विभागामार्फत जे बांधून दिली आहे खूप चांगली गोष्टी आहे। यामध्ये काही अपग्रेडेशन वगैरे पाहिजे तर जिल्हा प्रशासन यामध्ये तुमच्या जे मेन मुद्दा आहे आता की पट्टे त्यांची निषेधी करतात ते पट्टे तुम्हाला झालेले नाही, त्यासाठी काय करू शकतो आपण, काय सोल्युशन आहे त्यासाठी मी बघतो। आता एक मार्ग लावलेली आहे, मला वाटते ड्युटी जनरलच्या एक सुप्रीम कोर्टचे जजमेंट आले, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 96 से अगोदर जर तुम्ही राहिलेले आहे तर आपण त्याचं नियमांकन करू शकतो। त्यामुळे मला वाटते की मार्ग येईल काहीतरी बाकी तुमचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, घरकुलच्या व्यवस्था, राशन कार्ड हे सगळे मी
पर्सनली बघतो काय काय तुमच्या प्रॉब्लेम आहे आणि सर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. तुमच्या एक मुलं आता आज ग्रॅज्युएशन झालेली आहे, 2 मुलं करत आहे. सर मुलं शिकला पाहिजे, कॉलेजमध्ये झालं पाहिजे, यासाठी तुम्ही सर मिळून हे काम करू शकतो. बाकी लोग भी जितने लोग यहाँ पे बाहर जाते हैं इनकम के लिए, तो नरेगा मार्फत जर तुम्हाला काही ते काम भेटला तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही, तुम्ही ते काम करू शकतो. त्यासाठी पण आपण प्लॅन करतो की तुमच्या नरेगामध्ये काहीतरी काम मला भेटला पाहिजे, त्यासाठी आपण नियोजन करतो. आणि आपका गाँव और अच्छा हो इसके लिए मैं आपको शुभकामनाएं देता हूँ और मेरा कोशिश रहेगा कि मैं इस गाँव के लिए कुछ कर पाऊँ. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावंत कुमार गुरुवारी लाखादूर तालुक्यातील विविध भागात त्यांनी दौरा केलाय. यावेळी सावंत कुमार यांनी लाखादूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. इमारतीचा ताबा तहसीलदार यांना देण्यात आला असून प्रशासकीय इमारतीच्या पाहणी दरम्यान प्रशासकीय इमारतीच्या कामामध्ये काही त्रुटी आढळून आल्या. जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लवकरच प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण होऊन तालुक्यातील जनतेची 5 वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच जनतेला एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी यांनी लाखादूर येथील अभ्यासिका केंद्रालाही भेट दिली आहे आणि अभ्यासिका केंद्रात अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करत लाखादूर सारखे अभ्यासिका संपूर्ण जिल्ह्यात तयार करण्याचं आपलं प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय. दौऱ्यादरम्यान त्यांनी झिरोबा येथील शासकीय गोडाऊनची सुद्धा पाहणी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. श्री क्षेत्र कारंजा लाड ते श्री क्षेत्र गाणगापूर भव्य पालखी रथयात्रेचं वसमत शहरात गुरुवारी आगमन झालंय. या पालखी रथयात्रेचा वसमत शहरातील गुरुतत्व प्रदीप वसमत यांनी स्वागत केलंय. परभणी येथून ही पालखी रथयात्रा वसमत शहरात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी रथाचं आगमन झालं. तिथून मोंढा, मामा चौक, बुधवार पेठ, खिरणीचं झाड, शहरपेठ, सत्यनारायण टॉकीज, सत्याग्रह चौक, झेंडा चौक या मार्गे ही पालखी रथयात्रा सरस्वती मंदिर इथं सायंकाळी पोहोचली. पालखी मार्गात सर्व भाविकांनी श्री स्वामींच्या पालखी रथाचं यथोचित भव्य स्वागत आणि पूजन केलं. श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरण पादुका, दर्शन, पूजन, भिक्षा अर्पण इत्यादी सेवा सरस्वती मंदिर झेंडा चौक इथं संपन्न झाली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी. हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काँग्रेस नेते माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पक्ष कार्यालयात गुरुवारी या मुलाखती घेतल्या. या मुलाखती सकाळी 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होत्या. हिमायतनगर शहरात एकूण 17 वॉर्ड असून काँग्रेस पक्षाकडे नगरसेवक पदासाठी 100 तर नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्व मतदार बांधवांच्या भेटी घेऊन वॉर्डातील जनतेच्या विचारातील उमेदवारांचाच विचार काँग्रेस पक्ष करणार आहे. जिल्ह्यातील तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी मोठं केलं असलं तरी मी माझ्या आणि माझा परिवार आजपर्यंत काँग्रेस पक्षाला सोडून कुठेही गेलो नाही. पक्षासोबत ठाम राहिलो आणि भविष्यात देखील राहणार अशी प्रतिक्रिया माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केली. या इच्छुक मुलाखती प्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. या ठिकाणी आपल्यासोबत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आहेत. साहेब, आज आपण काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, काय सांगणार आहात? आज काँग्रेस पक्षाच्या इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. जवळपास माझ्या मते काँग्रेस पक्षाकडे आज प्रत्येक वार्डामध्ये 6, 7, 10 इथपर्यंत त्या ठिकाणी संख्या इच्छुक आहे आणि सगळेच आमचे इच्छुक उमेदवार सक्षम आहेत. सगळे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे, काँग्रेस पक्षावर निष्ठा राहणारे आमचे सगळे इच्छुक उमेदवार आज त्यांची आम्ही मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमधून तुम्हाला दिसून आलं असेल की आज हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये एवढे इच्छुक उमेदवार जेव्हा पक्षाकडे मागणी करतात तर आपण समजून घ्या की हिमायतनगर शहरामध्ये जनतेचा कौल, जनतेचं मत कोण्या बाजूने आहे हे याच्यातून त्या ठिकाणी दिवसभर आज आपल्या कार्यालयात रांगा होत्या इच्छुकांच्या आणि आता जे काल बैठक झाली आष्टीकर साहेबांची
त्यांनी सांगितले बा युती होणार आहे का असं. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की महाविकास आघाडी हे राज्यामध्ये आहे, पण स्थानिक लेवलला त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे हे तिथल्या स्थानिकाला माहिती आहे आणि ते पूर्ण अधिकार त्यांनी स्थानिक स्तरावर दिले. आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष हिमायतनगरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कार्यकर्त्याच्या उमेदवाराच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्याचं जे मत आहे ते माझं मत राहील आणि त्या पद्धतीने आम्ही पुढची कारवाई करू. आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या राजकीय गटामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या पूर्वी. त्यानंतर त्याला थोडा विराम मिळाला, पूर्ण विराम मिळाला. काल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आले होते हिमायतनगर शहरात. त्यांनी आपलं नाव न घेता सांगितलं की बा आमचं एक ज्यांना मी मोठं केलं ते सोडून गेलेत असं त्यांनी हे केलेलं आहे. काल काय सांग. आता ते नेते आहेत आणि कोणाबद्दल बोलले याचं नावाचा उल्लेख माझ्यामध्ये त्या ठिकाणी केलेला नाही. तरी पण जर असं म्हणले असतील तर मी कुठंच सोडून गेलो नाही. जनतेला माहित आहे कोण कोणाला सोडून गेलं हे जनतेला सुद्धा माहित आहे. मी ज्या पक्षामध्ये मी आमदार झालो, ज्या पक्षामध्ये माझ्या मातोश्री जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, ज्या पक्षामध्ये मी आज जे काही त्या ठिकाणी राजकारणामध्ये माझं चढ उतार झाला असेल ते काँग्रेस पक्षामध्ये झालं. मी काँग्रेस पक्षामध्येच आहे, मी काय कुठे गेलो नाही. धन्यवाद सर. हे होते माधवराव पाटील. आगामी पेण नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी 24 जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या रेल्वे इंजिन या चिन्हावर स्वबळावर लढवणार आहे, असं मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितले. त्यानिमित्त चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पेण इथं रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व मनसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. नगरपालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज असल्याचं जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. बैठकीला रायगड जिल्हा अध्यक्ष जितू पाटील, रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर आदी मनसैनिक उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. नक्कीच आज आमच्या पेण शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आणि इच्छुक उमेदवारांची चर्चा संपन्न झाली. माझे सर्व सहकारी पदाधिकारी माझ्यासोबत आज बैठकीला उपस्थित होते. खरं तर पेण शहराची अवस्था पाहता इथे नवनिर्माण करणं हे जनतेच्या मनामध्येच आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जनतेचा कल पाहता महाराष्ट्र सेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह स्वाभिमानाने निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहे. आम्हाला अद्यापपर्यंत जर तुम्ही म्हणत असाल तर कुठच्याही पक्षाकडनं युती आघाडी याकरता प्रस्ताव नाही आहेत. तसे जर आले तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्याच्यावरती विचार केला जाईल. परंतु तुर्तास वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं भारतीय नागरिकांना प्रेरणादायी ठरलेल्या या राष्ट्रगीताचा सन्मान आज पेण नगरपालिका मैदानावर ओसंडून वाहत होता. पेण तहसीलदार कार्यालय आणि ITI शिक्षण संस्थेच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वंदे मातरम भारत माता की जय या जयघोषानं आसमंत दुमदुमून गेला. वंदे मातरम आणि राष्ट्रीयत्व यांचा संबंध देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातून आणि राष्ट्रीय अस्मितेच्या निर्मितीमध्ये आहे. वंदे मातरम हे राष्ट्रभक्ती आणि मातृभूमीवरील प्रेमाचं प्रतीक आहे, तर राष्ट्रीयत्व म्हणजे देशाशी जोडलेली ओळख आणि अभिमान. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ कादंबरीमध्ये रचलेल्या या कवितेनं स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली आणि ते परकीय राजवटीविरुद्धच्या प्रतिकाराचं प्रतीक बनले, ज्यामुळे ते राष्ट्रीय अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग बनले. आज पेण नगरपालिका मैदानावर सुमारे 5000 विद्यार्थ्यांसोबत देशप्रेमी नागरिक, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, शासकीय अधिकारी, प्राचार्य, शिक्षक आणि महिलांच्या उपस्थितीत वंदे मातरम राष्ट्रगीत मोठ्या अभिमानानं गायलं गेलं. यानंतर ITIच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम ही नाटिका सादर करत या गीतातील प्रत्येक काव्यपंक्ती उलगडा सादरीकरण करत अखंड भारत राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी उपस्थितांना आवाहन केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाल तालुक्यातील साकोळ गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर निसर्गमय वातावरणात गेल्या 80 वर्षांपासून स्थापित असलेलं आई जगदंबा मंदिर आहे। या ठिकाणी दरवर्षी पौर्णिमेला यात्रा भरवली जाते। या यात्रेत परिसरातील भाविक सहपरिवारासोबत मोठ्या संख्येने सहभागी होतात। या यात्रा महोत्सवासाठी सूर्यकांत ओमाटे, गोपाळ तिवारी, भाऊराव शिंदे, दिलीप आर्य यांच्या समवेत साकोळ ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन यात्रा महोत्सव आनंदात साजरा केला। नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर परिसरात एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणात तुर्भे MIDC पोलिसांनी माजी नगरसेवक अर्जुन अडागळे आणि विधान मंडल या दोघांना अटक केली आहे। दोघांनीही बेलापूर न्यायालयात हजर करण्यात आलं असून 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले। पोलीस तपासानुसार आरोपी अर्जुन अडागळेचा मोबाईल हरवल्यानंतर मृत व्यक्तीवर चोरीचा संशय घेत आरोपींनी त्याला सुलभ शौचालयाच्या छतावर नेऊन चौकशी केली। मृत व्यक्तीने चोरी नाकारल्यावर दोघांनी त्याला प्लास्टिकच्या पाईपनं बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। स्थानिकांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासात दोन्ही आरोपींचा खुनाशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली। काल दिनांक 6/11/25 रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की तुर्भे स्टोअर येथील KKR रोडवरील नवजीवन हिंदी हायस्कूलच्या जवळ एक पब्लिक टॉयलेट आहे। या टॉयलेटच्या समोर एक व्यक्ती पडलेला आहे, त्याची हालचाल होत नाही। तत्काळ मी स्वतः त्या ठिकाणी आणि माझ्या स्टाफसोबत आम्ही भेट दिली, तर तो जो व्यक्ती होता तो सुधाकर शेषराव पाटोळे, वय 34 वर्ष, बिगारी काम करणारा आहे। तोही तुर्भे स्टोअर या ठिकाणी राहतो। तत्काळ आम्ही त्याच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडे चौकशी केली, तर त्याच्यातून असं समजलं की जो आरोपी आहे अर्जुन विठ्ठल अडागळे यांचा वय 52 वर्ष आहे, तुर्भे स्टोअर येथे राहतात। त्यांचा मोबाईल चोरीला गेलेला होता आणि त्या मोबाईल चोरल्याबद्दल या मैताच्यावर त्यांनी संशय व्यक्त केला होता आणि त्या संशयातून त्यांनी काल सकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्यांचा दुसरा जो साथीदार आहे, आरोपी क्रमांक 2, जो विधान मंडलला 48 वर्षाचा आहे, या दोघांनी त्याला त्या सार्वजनिक टॉयलेटच्या वरती टेरेसवरती नेऊन मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाण केल्यानंतर त्याला खाली टॉयलेटच्या समोर आणून ठेवलेलं होतं आणि त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झालेला अशी ती FIR दाखल केली आणि आम्ही त्यानंतर या 2 आरोपींना ताब्यात घेतलं। आजूबाजूचे साक्षीदार तपासले, या दोघांची नावं त्याच्यामध्ये निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांना काल रात्री अटक केलेली आहे। आज न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे। आरोपी एक आहे तो मूळचा इथला तुर्भे स्टोअरचाच राहणार आहे, दुसरा आहे तो MP चा राहणार आहे आणि दोघंही तसे आता ते एक विधानमंडळ आहे तो पब्लिक टॉयलेट चालवतो त्या ठिकाणी खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या मध्ये आणि अर्जुन अडागळे जे आहे ते अशी माहिती मिळाली ते माजी नगरसेवक आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी असल्याचं भासवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी तत्पर कारवाई करत सापळा रचून अमोल हिसके या भामट्याला अटक केली आहे। कोणतीही व्यक्ती अधिकारी असल्याचं सांगून पैशाची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। यामध्ये असं झालं, काल दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी एक वॉर्ड अधिकारी आमचे मित्र आहेत येडवे साहेब यांचा आम्हाला एक कॉल आला। त्यांनी सांगितलं की असं एक बनावट अधिकारी महापालिकेचं नाव घेऊन लोकांना त्रास देत आहेत आणि अशा संदर्भात कंप्लेंट त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि या बाबतीत आमच्याकडे पण थोडे इनपुट्स होते की असा प्रकार चालू आहे, पण निश्चित आमच्याकडे कोण कंप्लेंट येत नव्हते, त्यामुळे आम्ही थोडंसं याच्यामध्ये आमचा तपास चालू होता या अनुषंगाने। पण काल जेव्हा वॉर्ड ऑफिसरशी आम्हाला संपर्क झाल्यानंतर, येडवे साहेबांशी आमचा संपर्क झाल्यानंतर त्यांनी आपण यामध्ये एकत्र बसून काम करू आणि म्हणून आम्ही एक टीम तयार केली। त्यांच्याकडे एक सेक्टर 17 मध्ये राहणारा एक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे कोणीतरी एक महापालिका अधिकारी असलेलं सांगून कामाची परमिशन घेतले असे कळवणूक करून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रयत्न करत होते। पण ही गोष्ट जी आम्हाला समजली त्यानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसर आणि आम्ही सगळे एकत्र येऊन आमचे डिटेक्शनच्या टीमचे PSI सांगळे आणि पोलीस शिपाई आहिरे आणि इतर टीम सगळ्यांनी आणि PI क्राईम यांच्याशी आम्ही चर्चा करून
माननीय DCP झोन 1 सर आणि ACP वाशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाशी सेक्टर 17 या ठिकाणी असणारा नवरत्न हॉटेल या ठिकाणी आम्ही ट्रॅप सापळा रचला आणि त्यामध्ये फिर्यादी यांनी यातला जो संशयित इसम सुरुवातीला होता हंसाटे, त्याचं नाव नंतर आम्हाला डिस्क्लोज झालं, त्याला त्या ठिकाणी बोलून चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी 25,000 रुपये खंडणी, एक तो त्या अधिकारी तुमच्या इमारतीचं जे दुरुस्तीचं काम चालू आहे त्यासाठी तुम्ही जी परवानगी घेतली नाही आणि त्या नियमाचा भंग केला असे कारण दाखवून त्यांच्याकडून त्यांनी 25,000 रुपये मागितले आणि त्या 25,000 रुपयातले पार्ट रक्कम जी 5,000 रुपये तिथं देण्याचा त्यांनी आरोपींनी घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे थोडक्यात घेतलेच त्यांनी ते पैसे आणि घेतल्यानंतर त्यावेळेला आमची टीम बाजूला तयार होती. फिर्यादी जे आहे त्यांनी आम्हाला त्या पण सिग्नल दिला आणि आम्ही एकत्र जाऊन तो जो आरोपी आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला. ताब्यात गेल्यानंतर त्याच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी त्याचं नाव अमृत वीरभद्र हंसाटे, वय 38 आणि सॉरी हा फिर्यादी आहे, फिर्यादी अमृत वीरभद्र हंसाटे यांचं आहे, पण आरोपीचं नाव जे आहे अमोल दत्तात्रय फिसके, वय वर्ष 43 आणि हा राहणारा गोवंडी शिवाजीनगरचा आहे, मुंबईचा. तर याला पोलीस स्टेशनला आणून आम्ही चौकशी केली, त्याच्याकडून माहिती घेतली तर त्याच्याकडे असे बरेच प्रकार त्यांनी यासारखे नवी मुंबईमध्ये केल्याचं असं सध्या तरी निष्पन्न होतं. याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत आणि त्यांनी जो काय हा जो फिर्यादी अमृत हंसाटे यांच्याकडून जो पैसे खंडणी घेतली आणि तो या अधिकारी असल्याचं आम्हाला लक्षात आलं. तो काय महापालिकेचं आम्ही माहिती घेतली असता असं कुठल्या अधिकारी महापालिकेत नाही आहे नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये. त्याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला 547/25 आणि BNSS कलम 204, 308, 2 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास आम्ही करत आहोत. आणि माझं या निमित्ताने ज्यानंतर नवी मुंबईतील रहिवाशांना आव्हान आहे की अशा प्रकारे कुठं कोणाची फसवणूक झाली असेल किंवा असा प्रकार घडला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि या आरोपीने अशा प्रकारचे भरपूर गुन्हे केल्याचं आम्हाला प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. तरी त्या अनुषंगाने आम्हाला जनतेला आव्हान आहे की आम्हाला तपासात सहकार्य करून किती रक्कम हस्तगत करण्यात आली आहे? आत्ता या आरोपीकडून आपण 25,000 खंडणी मागितली होती, त्यातले 5,000 रुपये आपण हस्तगत केलेले आहेत आणि त्याच जोडीला त्याच्याकडे महापालिकेचे आय कार्ड्स पण आम्हाला मिळालेले आहेत. बाकीचे आधार कार्ड, पॅन कार्ड ते सगळे कार्ड आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि आम्ही त्याची चौकशी करत आहोत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संदर्भातील आढावा बैठक आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला इच्छुक उमेदवारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. नांदेड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि शिवसेनेचाच सभापती होईल. तसंच हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर सुद्धा शिवसेनेचीच सत्ता येण्याचा विश्वास दोन्ही आमदारांनी व्यक्त केलाय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.